नमस्कार, मी सुजाता किचनमध्ये आपलं स्वागत। आज आपण नाचणीचे आंबील बनवणार आहे। आरोग्याला फायदेशीर, उन्हाळ्यात विशेष म्हणजे उन्हाळ्यात चांगलं पेय आहे हे। पोटाला थंडावा देण्यासाठी पारंपरिक पद्धत आहे ही। आपण आता नाचणीचे आंबील करूया। साहित्य बघूया। 4 चमचे मी नाचणीचं पीठ घेतले, कोथिंबीर घेतले मुठभर, 3-4 पाकळ्या लसणाच्या आणि जिरे चेचून घेतलेलं आहे, 1 चमचा मीठ, ताक घेतले, एकदम ताजं ताक, थोडंसं आंबट आहे। नाचणीचं पीठ आपण थोडंसं भिजवून घेणार आहे, 5 मिनिटं भिजवून ठेवणार आहे। थोडंसंच आपण तेल टाकणार आहे। तेलात आपण लसूण आणि जिरं ते चेचून घेतलेलं ते टाकायचं। आता 1.5 ग्लास पाणी घालणार आहे आपण। 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे आपण। आता पाण्याला उकळी आल्यावर आपण हे नाचणीचं पीठ भिजवून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे पाण्यामध्ये। मीठ टाकूया आपण आता। बघा, आपण हे भिजवलेलं पीठ आहे ते हळूहळू करून थोडंसं टाकून घेऊ पूर्ण। आता 5 ते 7 मिनिटं हे शिजायला लागते पीठ। बघा, आपण ताक करून घेतले आता। बघा, अशा पद्धतीने आपलं शिजून झालेले आहे नाचणीचं आंबील। आता आपण हे गार झाले ना, मग याच्यामध्ये ताक मिक्स करणार आहे आणि वरून कोथिंबीर टाकणार आहे। बघा, अशा पद्धतीने आता हे नाचणीचे आंबील थंड झालेले आहे। आपण आता त्यात ताक मिक्स करून घेऊया। आता बघा, आपण ताक मिक्स करूया। पूर्ण थंड झाल्यानंतरच ताक मिक्स करणार आहे आपण। कोथिंबीर टाकूया आपण वरून आता। बघा, आपलं मिक्स करून झालेले आहे ताक नाचणीचे आंबील। बघा, अशा पद्धतीने आपली नाचणीचे आंबील बनवून तयार आहे। तुम्ही तर अशाच पद्धतीने करा। कसे होते बघून मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर अशाच नवीन रेसिपीसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।